ओए पापे, मखना के लडवा दे और मीठी गिलास भर के लस्सी देना. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये ऐकायला मिळणारी ही अशी वाक्य. आणि मग या पंजाब आणि हरियाणाचं नाव काल 25 फेब्रुवारी 2026 रोजी जगभर दुमदुमलं. का? आपल्या भारत देशात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये ज्या सुधारणा झाल्यात, मेक इन इंडिया याचा अवलंब करत वंदे भारतसारख्या ट्रेन ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्येच झालं, आपल्याच इंजिनियर लोकांनी डिझाईन तयार केलं आणि ती ट्रेन रुळावर धावेपर्यंत सर्व काही कॉन्ट्रीब्युशन बाय इंडियन इंजिनियर्स ओनली. आणि मोठ्या प्रमाणात हे वंदे भारतचं जाळंसुद्धा सुरू झालेलं आहे. अनेक मोठमोठी शहरं ही जोडली गेली आहेत. पुणे मुंबई असू द्या, पुणे सोलापूर असू द्या, पुणे हैदराबाद, अशा निरनिराळ्या मार्गावर आज आपण वंदे भारत एक्सप्रेस धावताना पाहतो आहे. परदेशातल्या ट्रेन बघून आश्चर्यचकित होणारा भारतीय आज त्याच्याच देशात अशा ट्रेन जेव्हा धावतात तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसणारा हा आनंद तुम्ही जर कुठल्या एखाद्या 70-75 पार केलेल्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर पाहाल ना, तर तो आनंद स्पष्ट दिसतो. मोठ्या कुतूहलाने ही लोक वंदे भारतसारख्या एक्सप्रेसकडे बघत असतात. ही जी काही क्रांती चालू आहे आपल्याकडं, त्यासाठी सर्वप्रथम मी भारत सरकारचं लाख लाख अभिनंदन करतो. आणि म्हणूनच 25 फेब्रुवारी काल अजून एक रेल्वेची क्रांती झाली आणि ती म्हणजे हायड्रोजन ट्रेन. त्याची ट्रायल काल झाली. हरियाणामधील जिंदपासून मोहानापर्यंत ही ट्रेन धावली. ऑफकोर्स दिस इज ट्रायल रन. 70च्या स्पीडनी ही ट्रेन गेली. प्रदूषण विरहित रेल्वेचा प्रवास म्हणजे कोणत्याही पद्धतीचं हवेचं प्रदूषण होणार नाही, अशी ही क्रांती आपल्या भारत देशाचं नाव जगाच्या नकाशावर कोरून गेली काल 25 फेब्रुवारी 2026 रोजी. सोनीपतपर्यंत ही हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. आता ही कदाचित फायनल ट्रायल असेल. फायनल ट्रायलला 70 या स्पीडने त्या ट्रेनला पळवलं गेलं आणि यशस्वी ट्रायल झाली, यशस्वी चाचणी पार पडली असं डिक्लेअरसुद्धा केलं गेलं. म्हणजेच आपल्या नितीन गडकरी साहेबांनी एका भाषणात सांगितलं होतं की नेक्स्ट जनरेशन फ्युएल इज हायड्रोजन, आणि म्हणून ते स्वतःसुद्धा हायड्रोजन कार वापरतात असंही त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात जर आता हायड्रोजन ट्रेन धावणार असेल रुळावरून, तर येत्या 5 वर्षात मला तर वाटतं रस्त्यावरती मोटार कारसुद्धा हायड्रोजन फ्युएलच्याच धावतील, यामध्ये काहीही शंका नाही. इफ यू वॉन्ट टू गो विथ टेक्नॉलॉजी, तुम्हाला आत्ताच सावध व्हावं लागेल आणि मग कारमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का नाही आत्ता, का थोडं थांबायचं असं ठरवावं लागेल. किंवा मग आपल्याकडं असलेल्या इलेक्ट्रिक कार, पेट्रोल कार, डिझेल कार या आता आपल्याला कालबाह्य ठरतील का काय, अशी धाकधूकसुद्धा तुम्हाला नक्की लागेल. कारण येणारा काळ हा, भविष्यकाळ हा अतिशय अशा प्रगत तंत्रज्ञानाचा काळ आहे. मग ते दळणवळणाची साधनं असो, ट्रेन असो, आज कित्येक ठिकाणी रस्त्यामध्येच चार्जिंग होत राहणारे ट्रक, यांच्यासाठी आपल्या दळणवळण सोपं जावं म्हणून अशा पद्धतीचे रस्तेसुद्धा त्याची बांधकामं सुरू आहेत. एक रस्ता तयार झाला आहे तसा.
त्यामुळं हे जे काही झपाट्याने क्रांती होत आहे सगळीकडे, मग ती रस्त्यावरची असो, हवेतली असो, अतिशय प्रगत तंत्रज्ञानाने युक्त अशी विमानं बनत आहेत, एअरपोर्ट्स वाढत आहेत आपल्या भारत देशामध्ये, तसंच बंदरांचीही काही नवीन बंदरं तयार होत आहेत, तीसुद्धा बांधकामं सुरू आहेत, ज्या योगे जवळपास वर्षाला 400 ते 500 कोटी रुपयाचं उत्पन्न भारत देशाला सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करणारी जहाजं आपल्या त्या बंदरातून जाणार आहेत. त्यामुळे ही क्रांती तर होतच राहणार, तंत्रज्ञान याची प्रगती होतच राहणार. हायपरलूप त्याचंसुद्धा संशोधन खरं झालेलं आहे, पण तो प्रोजेक्ट अचानकपणे बारगळला. पुणे मुंबई, पुणे दिल्ली, बॉम्बे टू दिल्ली असा हायपरलूपचा एक प्रोजेक्ट होता. म्हणजे अक्षरशः 45 मिनटात तुम्ही मुंबईहून पुण्यात येत आहे, इतक्या हायस्पीडनी हायपरलूपमधनं तुम्ही प्रवास करू शकणार होता. ठीक आहे, आत्ता प्रोजेक्ट गुंडाळला गेला आहे, पण याचा अर्थ तो कायमचा गुंडाळला असं नाही आहे. कदाचित अजून काही दिवसांनी आपल्याला तेही ऐकायला मिळेल. तुर्तास आपण 25 फेब्रुवारी 2026 रोजी हायड्रोजन ट्रेन या सदरामध्ये भारतसुद्धा अग्रेसर झालेला आहे. म्हणून आपण सगळ्या भारतीयांनी आपल्या देशाचं मनःपूर्वक अभिनंदन करणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे. छानपैकी आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा जो ड्रेसला कलर आहे ना, ब्ल्यू, त्या कलरची ही हायड्रोजन ट्रेन जिंद या गावापासून हरियाणामधल्या मोहानापर्यंत या ट्रेनची यशस्वी चाचणी पार पडली. म्हणूनच रेल्वे मंत्र्यांचंसुद्धा लाख लाख अभिनंदन, सत्ताधारी पक्षाचं अभिनंदन. चाहे या सत्तेमध्ये कोणी का असेना, जेव्हा देशाची प्रगती होते तो सत्ताधारी पक्ष हा अभिनंदनास पात्रच ठरतो आणि त्यांचं अभिनंदन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य बनतं. जेव्हा देश प्रगतीच्या दिशेने घोडदौड करतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठली शंकांची खुसपटं मनामध्ये आली नाही पाहिजेत. इतकं तरी मोठ्या मनाने आपल्याला जगता आलं पाहिजे. जे चांगलं दिसतंय ना आपल्या डोळ्यांना, त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. पूर्वग्रह दूषित नजरेने तुम्ही चांगल्या गोष्टींकडे सुद्धा पाहू लागलात तर मग तुम्हाला जगण्यातला आनंदच घेता येत नाही, अशा निष्कर्षाला माझ्यासारखा व्यक्ती नक्की पोहोचू शकतो. मला तर प्रचंड आनंद झालेला आहे की चला, हायड्रोजन ट्रेन याच्याविषयी मी ऐकत होतो, वाचत होतो, पण एकदाची ती यशस्वी चाचणी पार पडली. म्हणजेच आता येत्या काही दिवसात तुम्हाला ही हायड्रोजन ट्रेन धावताना दिसेल. ज्या पद्धतीने मेट्रोची शेवटची चाचणी होते आणि नंतर मग काही दिवसात त्या रूटवर मेट्रो चालू झाल्याचा आपण ऐकतो आणि आपण त्या प्रवासाचा आस्वाद पण घेतो, त्या सुविधेचा आपण अवलंब करायला लागतो आणि मग एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. आपला वेळ वाचल्याचा, आपल्याला प्रदूषणमुक्त प्रवास मिळाल्याचा, AC मधून मेट्रोचा प्रवास झाल्याचा आनंद तो वेगळाच. त्याच पद्धतीने आता हायड्रोजन ट्रेनमधून मी प्रवास केला असं आनंदाने येत्या काही महिन्यात लोक सांगायला लागतील. आणि आपणसुद्धा कुतूहलाने कधी एकदा त्या हायड्रोजन ट्रेनला बघतोय मी धावताना आणि कधी एकदा त्या हायड्रोजन ट्रेनमध्ये बसून प्रवास करण्याचा योग येतो आहे माझ्या जीवनात, असं नक्की होणार ना आपल्याला? नक्की झालं पाहिजे. ही उत्सुकता, हे कुतूहल हे देशप्रेमाचं प्रतीक आहे आणि तसं वाटलंच पाहिजे आपल्याला. पुन्हा पुन्हा रेल्वे मंत्र्यांचं लाख लाख अभिनंदन. आणि सर्व हे तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये तयार होणारं तंत्रज्ञान, त्यासाठी त्या इंजिनियर्स लोकांचं जो एक भाग या ट्रेनच्या यशस्वी चाचणीपर्यंत पोहोचवण्यात योगदान दिलेला जो काही गट आहे, मग तो कोणीही असो, अगदी खलाशापासून ते ड्रायव्हर आणि सगळे इंजिनियर्स, इलेक्ट्रिशियन्स जे काही आहेत ते AC मेंटेन करणारे, प्रत्येक घटकाचं मी लाख लाख अभिनंदन करतो. या व्हिडिओत तुर्तास इतकंच. लेट्स होप सम मोर इनोव्हेशन्स इन अवर इंडिया आणि मेक इन इंडिया याला प्रचंड यश मिळत राहो. याच सदिच्छांसह हा प्रवी या व्हिडिओत इथंच थांबतो आहे.